सणासुदीचा काळ असो किंवा खास प्रसंग, मिठाईशिवाय तो अपूर्णच. तर आज आपण बनवणार आहोत सर्वांची लाडकी मऊसूत आणि गोड काजू कतली, ती पण अगदी मार्केटसारखी स्वादिष्ट आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने. नमस्कार मंडळी, मी विद्याज फूड स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत दिवाळी विशेष असा दुसरा पदार्थ, तो म्हणजे काजू कतली. तर रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट बनून तयार होते, तीही कमी साहित्यात. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात अगोदर आपल्याला इथे घ्यायचं आहे कोमट पाणी. तर इथे 200 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. तर ते कोमट पाण्यामध्ये घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून जी आपली काजू कतली आहे तर ती चमकदार बनेल. तर आता काजू इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर आता याला आपल्याला मिक्सरला छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे. बारीक याची फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर इथे काजू तुम्ही थोडा वेळ असेल तुमच्याकडे तर पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत पण ठेवू शकता, किंवा मग नाही ठेवले तरी चालेल. तर आता हे काजूची मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. बघू शकता कुठेही काजूचा मोठा तुकडा असा राहिलेला नाही आहे. तर आता आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे. इथे मी नॉनस्टिकचं पॅन वापरलेलं आहे. तर नसेल तर तुम्ही जाडबुडाची कढई पण वापरू शकता. आता यामध्ये घालून घ्यायचं आहे तूप. तूपही ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं, पण मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे, म्हणजे त्याने चव छान येते आणि सेंट पण छान येतो. तर आता इथे या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता मी 200 ग्रॅम काजू घेतलेले होते, तर मी 150 ग्रॅम साखर इथे घेतलेली आहे. आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पिठी साखरेचे थोडेसे गोळे तयार झालेले आहेत, तर त्याला व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे. आणि छानपैकी मिक्स झालं की आता हे बघू शकता तुम्ही, याला पाणी सुटलेलं आहे साखरेमुळे. तर हे पाणी पूर्ण आटोसतेपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता साईडला थोडंसं हे मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड करून घ्यायचं आहे, आणि त्याची गोळी तयार होती की नाही हे चेक करायचं आहे. तर अशा पद्धतीने गोळी तयार झाली म्हणजे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. तर आता हे बटर पेपरला मी थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलं होतं. तर आता याला मी त्याच्यावरती मिश्रण ठेवून व्यवस्थित त्याला मळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला व्यवस्थित पैकी मळून घ्यायचं आहे. छान याला एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता हे एकजीव झालं की त्याच्यावरती आपल्याला परत एक दुसरा बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं जाडसरच आपल्याला लाटायचं आहे त्याला. आणि वरतून आपल्याला थोडंसं सिल्वर वर्क लावून घ्यायचं आहे. सिल्वर वर्क देखील ऑप्शनल आहे, पण मार्केटसारखा लुक येण्यासाठी आपण इथे लावून घेतलेलं आहे. तर याला आता आपल्याला डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. आणि काजू कतली मी गरम आहे तेव्हाच कट करून घेते, त्याच्यामुळे ती थोडीशी सॉफ्ट आहे. पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही त्याला 1 ते 2 तासासाठी सेट व्हायला ठेवून द्या आणि त्याच्यानंतर कट करायला घ्या. बघू शकता काजू कतली आपली रेडी झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, अगदी झटपट तयार होते. बाय बाय.